ससा आणि कासव. एकदा एका जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा खूप वेगवान होता आणि त्याला आपल्या वेगाचा फार गर्वही होता. तो नेहमी कासवाची थट्टा करायचा. एक दिवस सशाने कासवाला म्हटले, "तू इतका हळू चालतोस, माझ्याशी शर्यत लावशील का?" कासव शांतपणे म्हणाले, "हो, चालेल." शर्यत सुरू झाली. ससा झपाट्याने पुढे निघून गेला. गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले. कासव खूपच मागे होते. ससा विचार करू लागला, कासवाला यायला खूप वेळ लागेल, तोपर्यंत मी थोडी झोप काढतो, असे सस्याच्या मनात वाटले आणि त्याने तसेही ठरवले. ससा झाडाखाली झोपून गेला आणि त्याला झोप लागली. कासव मात्र थांबले नाही. कासव हळूहळू सतत चालत राहिला. थोड्या वेळाने कासव ध्येयरेषेपर्यंत पोचला आणि तो जिंकला. तेवढ्यात ससा जागा झाला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण कासव तोपर्यंत पोचले होते आणि कासव ही शर्यत जिंकलेले होतं. सशाला आपली चूक कळाली. या गोष्टीचा बोध एवढाच आहे की हळूहळू पण सातत्याने केलेले प्रयत्न यश देतात. गर्व नेहमी नुकसान करतो. ही छोटीशी कासव आणि सशाची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून आभार. आणि अशा छोट्या छोट्या लहान छोट्या करता तुम्हाला अजून हवे असेल तर आणि कोणते हवे असेल तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा. थँक्यू.